सत्याचा वेध घेणारं आपलं हक्काचं चॅनल. कंडारी हत्याकांड प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी मी वडार महाराष्ट्राच्या संघटनेने सोमवारी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयावर लाँग मार्च काढून विविध मागण्या प्रशासनासमोर सादर केल्या. नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहत आहात लोकशक्ती न्यूज. प्रेक्षकांनो, 15 डिसेंबर रोजी वडार समाजाच्या मोतीराम जाधव या युवकाचा मित्रांनी खून केला होता. याचे तीव्र पडसाद उमटले असून सोमवारी वडार समाज तहसील कार्यालयात येऊन धडकला. मोतीरामच्या हत्याकांडामध्ये नेमका आका कोण आहे याचा शोध घ्या. मोतीरामच्या उघड्यावर पडलेल्या कुटुंबाला आर्थिक मदत द्या. मोतीरामच्या खुनाचा खटला जलद गती न्यायालयात चालवा अशी मागणी मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेने तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री गृहमंत्री यांना निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी मी वडार महाराष्ट्राच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. लोकशक्ती न्यूजशी बोलताना पदाधिकारी काय म्हणाले ते पाहूया. कंडारी तालुका परांडा जिल्हा धाराशिव येथील आमच्या वडार समाजातील मोतीराम जाधव 35 वर्षाच्या युवकाला घरी जेवण करत असताना जेवत्या ताटावरून पार्टीला चल म्हणून सोबत घेऊन जाऊन म्हणजे पूर्वनियोजित कट रचून दगडाने ठेचून त्याचा निर्गुण खून झालेला आहे. आणि त्या खून झाल्याच्या नंतर अपघाताचा बनाव करण्यात आला. आणि ते घरच्यांच्या, नातेवाईकांच्या आणि पोलिसांच्या मदतीने त्या अपघात नसून खून असल्याचे निष्पन्न झालेलं आहे. त्या अनुषंगाने 2 आरोपींना अटक झालेली आहे आणि गुन्हा दाखल असून या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी यासाठी मी वडार महाराष्ट्राचा व वडार समाज यांच्या वतीने आज तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री व गृहराज्यमंत्री तथा पोलीस अधीक्षक धाराशिव यांना आम्ही निवेदन देत आहोत. तर आमच्या मागण्या खालीलप्रमाणे असून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांनी ठोस पुरावे गोळा करावेत. या हत्येमागे हे 2च आरोपी आहेत का आणखी कोण सूत्रधार आहे हे वैमनस्यातून झाले आहे. पूर्व नियोजित कट असून याचा सखोल तपास करावा. नंतर या तपासाबाबत जे काय पुरावे आहेत, ही घटना कशामुळे घडली, या घटनेच्या पाठीमागे कोण कोण आहेत याची माहिती आम्हाला 20 जानेवारी 2026 पर्यंत त्यांच्या कुटुंबाला व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात मिळावे. यानंतर मोतीराम हा घरातला एकमेव कमवता मुलगा होता. त्याच्या या हत्येमुळे हे कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहे. यांच्या कुटुंब चालण्यासाठी घरात कुणी करता पुरुष नसून शासनाने तात्काळ त्यांच्या 2-3 मुलांचे शिक्षणाचा खर्च घ्यावा, मोफत करावा आणि कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी. यासह कुटुंबाचे पुनर्वसन करावे. पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावे आणि हा खटला जलद गती न्यायालयात चालवून या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी आणि कुटुंबातील जे काही नातेवाईक आहेत आणि ह्यांचा पुरवणी जबाब त्यांच्या म्हणण्यानुसार सविस्तर घ्यावा. ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. यासाठी आम्ही हे निवेदन देत आहोत. आज या ठिकाणी दिनांक 15/12/2025 रोजी कंडारी या ठिकाणी जो मोतीराम जाधव यांचा खून झालेला आहे, हा खुनाचा कट अगदी नियोजितरित्या त्या गावातल्या त्याच्याच मित्रांनी अत्यंत निर्गुण अशा पद्धतीनं त्याचा खून करण्यात आलेला आहे. मागे संतोष देशमुख प्रकरण जे घडलं त्याच्यापेक्षाही वाईट ही घटना त्या ठिकाणी घडली. मोतीराम जाधव हा अत्यंत गरीब कुटुंबातला वडार समाजातला एक युवक स्वतःच्या स्वकर्तृत्वावरती त्या ठिकाणी तो आपला संसार चालवत होता. संसारामध्ये तो अत्यंत चांगल्या पद्धतीनं पाय रोवून होता. व्यवस्थित अशा पद्धतीनं त्याची उपजीविका तो करत होता आणि स्वतःचा व्यवसाय करत होता. अशा या कर्तृत्वान मोतीरामचा या ठिकाणी खून झालेला आहे. हा खून इतका निर्गुण होता की त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर पाहिलं त्याचं पूर्ण चेहरा, पूर्ण डोकं
हे भुगा केलेलं होतं, त्याचा मेंदू काढून एका झाडाच्या खाली फेकून दिलेला होता. असं प्रकरण महाराष्ट्रामध्ये घडत आहे. आमचा समाज हा अत्यंत कष्टाळू गरीब असताना स्वतःच्या कर्तृत्वावरती ते करून खात असताना त्या ठिकाणच्या श्रीमंत समाजातील मराठा समाजातील तिंबोळी नावाच्या 2 युवकांनी हा खून केलेला आहे. या खुनाची चौकशी पोलिसांनी चांगल्या रीतीनं केलेली आहे असं आम्हाला वाटतं, परंतु याच्या मागे आणखी कोण आहे, याचा आका कोण आहे हे शोधणं गरजेचं आहे. हा खून कशामुळे केला गेला हे आणखी निष्पन्न झालेलं नाही. आम्ही पोलिसांना विचारलं तर सहजासहजी चेष्टेवारी त्यांची चेष्टा मस्करी झाली आणि त्याचा मर्डर झाला, हे कारण आम्हाला योग्य वाटत नाही. त्याच्या मागं नेमकं काय घडलं, कशामुळे तुम्ही खून केला आणि हा खून कुणी करायला लावला, धनाढ्य शक्ती याच्या मागं कुणी आहे का, राजकीय शक्ती याच्या मागं कुणी आहे का, याचा तपास व्हावा म्हणून आम्ही सर्व समाजाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करत आहोत. सगळ्यांना एकत्र येऊन आम्ही तहसीलदार साहेबांना, माननीय मुख्यमंत्री, गृहमंत्र्यापर्यंत हे प्रकरण पोहोचावं हा उद्देश आमचा हे निवेदन देण्यामागं आहे. आणि तरी आमची एवढीच विनंती, या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. अशी प्रकरणं पुन्हा घडता कामा नयेत. गरीब लोक या ठिकाणी ह्या पद्धतीनं जर मारली गेली तर या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जगणं मुश्किल होईल. हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे ही विनंती करण्यासाठी आम्ही आमचा समाज घेऊन या ठिकाणी जमलेलो आहोत. कंडारीमध्ये जी घटना घडली, गरीब कुटुंबातला आमचा एक वडार समाजाचा युवक मोतीराम जाधव यांचा खून झालेला आहे आणि त्याच्या वतीने आपलं मी वडार महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आज आम्ही निषेध करण्यासाठी आणि जे आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी आणि त्यांच्या पाठीमागं अजून कोणी आहेत का हे शोधण्यासाठी पोलीस प्रशासनाने इथून पुढं सुद्धा त्यांनी दखल घ्यावी. नाहीतर आम्ही आमचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री विजयदादा चौगुले साहेब यांच्याशी आम्ही बोलणे करून संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन आम्ही उभा करू आणि न्याय मिळवून देण्यासाठी 20 जानेवारीपर्यंत पोलीस प्रशासन ह्यांनी जर दखल नाही घेतली आणि ह्याचा जर लवकरात लवकर जर छडा नाही लावला तर आम्ही 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात मी वडार महाराष्ट्र संघटने वतीने तीव्र आंदोलन छेडू. प्रेक्षकांनो, बातम्या आवडल्यास लाईक व शेअर करा. पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.